की आम्हीच पुढे जावं आणि बाकी शेतकरी मागे राहावं अशी आमची अजिबात भावना नाही. कोण शेवंती करतं, झेंडू लावतं, काय करतं, त्या पटीत तुम्ही तेवढ्या पटीनं जर तुम्ही हे केलं, ऊस शेतीकडे बघितलं तर ऊस शेती 150 टन क्रॉस करेल. आणि ऊस लागण करताना आम्ही कुठेही जात नाही. लागण ऊस तोपर्यंत आम्ही त्या शेतात बसूनच असतो. ॲक्युरेटशीच लागण असते. आणि आज आम्ही आहे ह्याच्यात सुखे या शेतीमध्ये, ऊस शेतीमध्ये हुकमी पैसे मिळणारे ठिकाण म्हणजे ऊस शेती. बरोबर. नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश शिंदे व्लॉग्स या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण अनेक शेतकऱ्यांची मुलाखती घेत असतो आणि आज आपल्यासोबत असेच एक शेतकरी आहेत जे खूप अनुभवी आहेत आणि त्यांची ऊस शेती त्यांनी भरघोस उत्पन्न घेतलेलं पण आहे. संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर पहिल्यांदा दादा मला तुमचा परिचय द्या. माझे नाव नितीन अशोक फडतरे, मुक्काम पोस्ट जे तालुका जिल्हा सातारा. हां, तर मला पहिल्यांदा सांगा की तुम्ही ऊस शेती कधीपासून करत आहात? ऊस शेती सर्वसाधारणपणे 25-1 वर्ष झाले आम्ही ऊस शेती करतोय. 25 वर्षापासून आम्ही ऊस शेतीला सुरुवात, म्हणजे मी 25 वर्षापासून ऊस शेती करतोय. काय ते करत असताना आम्ही मे ॲग्रोहायटेकच्या माध्यमातून ऊस शेतीला सुरुवात केली. 2017मध्ये आम्ही 7 एकराचा प्लॉट केला होता. त्यावेळेला आम्ही 110-120च्या टार्गेटनं आम्ही चाललो होतो. त्या चालत असताना आम्हाला अनिल ढोळे साहेबांचं मोलाचं मार्गदर्शन मिळालं. आणि त्या मार्गदर्शनातून आम्ही ऊस शेतीला सुरुवात केली. आणि तो ऊस संपत आल्यानंतर हळूहळू आम्ही सर्वसाधारणपणे आम्ही त्याची आकडेवारी बघितली की बाबा आपल्या शेतात खरंच किती ऊस चालला आहे. शेवटच्या स्टेजला आम्ही आकडेवारी बघितली. त्यावेळेला आम्हाला सर्वसाधारण 130 ते 35 टनाची आकडेवारी आम्हाला सापडली त्यावेळेला. आणि हे सर्व करत असताना आम्ही नामांकित कंपनीची सर्वात महत्त्वाची म्हणजे आम्ही खतं वापरली. आयसिलची वापरली, मोजॅकची खतं वापरली. आणि ह्या खताला पूर्ण मार्गदर्शन अनिल ढोळे साहेबांचं होतं. त्यांच्या माध्यमातून आम्हाला ऊस शेतीची आवड निर्माण झाली. ते आज 2018पासून आम्ही आज 2025पर्यंत शतकवीरच्या प्रत्येक वर्षी आम्ही शतकवीरच्या तयारीतच असतो. आज सुद्धा चालू वर्षी आपला 6 एकर अडसाळी ऊस आहे. आज जो आपण ऊस बघतोय हा पाठीमागे बसलेला हा 2 एकराचा प्लॉट आहे. इथं सुद्धा त्या टार्गेटनं सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. मला सांगा की ज्यावेळेस तुम्ही स्वतः करायला सुरुवात केली त्यावेळेस सुरुवात कशा प्रकारे केली? सुरुवातीला तुमच्यासमोर कोणत्या अडचणी येत होत्या? आता सुरुवातीला जर पहिली अडचण म्हटलं तर जरा पैसे हा विषय सुरुवातीला आम्हाला येतच होता. शेती करायला मी सुरुवात केल्यानंतर पैशाची अडचण चणचण, मार्केटमध्ये गेल्यानंतर कोणीही एक पोतसुद्धा उधार देत नव्हतं. पण आम्हाला असं सहज आम्ही आमच्या बस स्टॉपवर बसलो होतो. अनिल ढोळे साहेब चालले होते अंगापूरला. आम्ही थांबलो ना. आम्ही त्यावेळेला खोडवा ऊस काढून ऊसावर ऊस लावला होता. आणि त्याचं चॅलेंज त्याने आमचं स्वीकारलं. त्याला चांगल्या पद्धतीनं मला मार्गदर्शन केलं. मला आर्थिक मदत म्हणजे खतं, फवारणी, आळवणी जी काय डोसेस लागतात त्या सगळ्या वेळोवेळी दिल्या. आणि त्यावेळेला मला 80 टनाचं ॲव्हरेज डिसेंबर महिन्याच्या लागणीला त्यांनी काढून दिलं. आणि त्यापासून आजपर्यंत मी ॲग्रोहायटेकच्या माध्यमातूनच शेती करतो. त्यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही माणसाचं काही प्रोडक्ट वापरत नाही. त्यांच्याकडे जी प्रोडक्ट आत्ता उपलब्ध आहेत, खतं, औषधं, फवारणी काय असेल ती, त्यांच्याशिवाय मी कुठंही जात नाही. म्हणजे जिथं आपल्याला रिझल्ट भेटला टिकून राहिलं पाहिजे, टिकून राहिलो आपण. आणि त्याच्यामुळं आपण आपलं नाव मोठं केलं. आपल्याला जिल्हाभर लोक ओळखायला लागली. तर सगळ्यात पहिल्यांदा तर मला सांगा की आपण जी पूर्व मशागत आपली जी लागण असते ती किती तारखेला तुम्ही करता? आता आपण काय करतो, मे महिन्यात ऊसाची तयारी करून ठेवतो. शेणखत वगैरे टाकतो, मेंढरं बसवतो, नांगरट करणे, मोठी सरी घालणे, सगळा कार्यक्रम मे महिन्यात आपण मेच्या 16-17 तारखेच्या दरम्यान आपण ते सगळं करत असतो, सरीबिरी सोडणे. पण ह्या वर्षी पावसाळा जास्त असल्यामुळं सगळं तयार असून ऊस लागण करता आली नाही. त्यामुळे ह्या वर्षी माझी 6 एकर लागण 27 जुलै रोजी झाली संपूर्ण लागण. 27 जुलैला माझी रोपाची गाडी आली. रोपाचा संपूर्ण प्लॉट आहे, कांडी लागण नाही. ही सगळी रोपाची लागण आहे माझी. काय
तर मला सांगा की रोप लागणीचे फायदे काय काय असतात आणि कांडी लागणीचे तोटे काय काय असतात? आता तसं म्हटलं ना तर कांडी लागणसुद्धा वाईट नाही, पण त्याला उगवण क्षमता व्हायला 21 दिवस पूर्ण लागते ती. मग आपण शेतात गेलं तर शेत मोकळं दिसतं आणि रोपं लावल्यानंतर ते आपण आज रानात गेलो दुसऱ्या दिवशी तिथं काहीतरी आपल्या रानात काहीतरी आहे पीक ही जाणवलं जातं. त्याच्यामुळं रोप लागण चांगली म्हणजे ढवळत नाही, पातळ होणे किंवा काय रोप जाणे ही काय होत नाही. त्यासाठी आपण 2 आळवणे घेतो रोपाला. लागण झाल्यानंतर 8 दिवसांनी एक आळवणी घेतो आणि त्याच्यानंतर 10 दिवसांनी अशा 2 आळवणे घेतो. त्यानंतर मध्ये कीटकनाशक फवारणी वगैरे अशा ऊसाला घेतो. त्यामुळं रोपाची लागण पटकन दिसून येत नाही, पण 1-1.5-2 महिन्यानंतर रोपाची लागण अतिशय चांगल्या पद्धतीची दिसते. आता आपल्या ऊसाला सर्वसाधारण 3-3.5 महिने झालेत. 3-3.5 महिन्यात त्याला 4 डोसेस झालेत खताचे. 4 डोस झालेत, 2 वेळा फोडणी झाली, बाळभर एकदा झाली. आता ऊस आपला फायनल भर मारून निवांत आहे आपण. आता आपल्याला फक्त फवारणी घ्यायची, ड्रोनद्वारे घ्यायची फवारणी, नंतर शेड्यूल चालू करायचं आपलं ड्रिपचं काय असेल ते साहेब देतील ते ड्रिपचं शेड्यूल चालू करायचं. बरं, पूर्व मशागत कशा प्रकारे असते? सरीतील अंतर किती ठेवण्यात येतं? सरीतील अंतर 4.5 फुटाची सरी असते. बरं. आणि रोपातील अंतर 2 फूट असतं. मग काही वेळेला जर बियाणं कमी वाटलं आपल्याला येतंय तर 2.5 फूट जरी केलं तरी सुद्धा काही अडचण येत नाही. जेवढा तुमचा ऊस निघायची तेवढाच निघतो. पण आता ऊस लागण केल्यापासून ह्या नैसर्गिक आपत्ती फार मोठी एवढी आली की सतत पाऊस, बरोबर, त्या ऊसाला आपण किती खायला घातलं काय घातलं त्याला जेवढं ज्या पटीत खायचे त्या पटीत त्याला खाता येणार, सूर्यप्रकाश मिळेना. पावसामुळं काय फायदे झाले आणि बरेचसे तोटेही झाले. बऱ्याच दृष्टिकोनातून बघितलं तर बरेचसे शेतकरी ह्या पावसामुळं खूप अडचणीत आले. आपण तुम्ही म्हटलं की 4.5 फुटाची सर आहे. काही ठिकाणी आता मी बघतोय की सरीतील अंतर वाढवायला सुरुवात करतायत, त्याबद्दल तुमचं मत काय? आता आपण काय केलंय, आपण प्रॅक्टिकली अजून ते केलं नाही. पण ज्यांनी आता कोणी बाबा 6 फूट 7 फुटाच्या सऱ्या टाकल्यात, मी बी बघण्यात आले माझ्या बऱ्याच ठिकाणी, त्याचा रिझल्ट ऊस तुटल्यानंतरच कळणार की बाबा त्यांना ऊस किती निघतोय किंवा काय होते. हे ऊस तुटल्यानंतर 100% त्याचा रिझल्ट कळल्यानंतर आपण बी बदल करणार ना. आज आपण बदल केला नाही. आपला जेवढा बी ऊस आहे तुटून जाणारा आत्ता आहे आणि ह्यो आडसाली आहे. हा 4.5 फुटाच्या सरीनच ऊस आहे आपला. त्यात काय अजून अंतर आपण वाढवलं नाही. पाण्याचं व्यवस्थापन कसं करणार? पाण्याचं व्यवस्थापन आपली नदीवर मोटर आहेत आणि विहिरी बी आपली स्वतःची गेल्या वर्षी काढलेली. ती विहिरीच्या वावरात विहिरीनं पाणी देतो, इकडं नदीनं पाणी देतो. ड्रीप काय ठिकाणी सोड पाणी. मग रिझल्ट कुठे चांगला दिसतो, ड्रीपने का सोड पाण्याने? आता कसं आहे, करण्यावर आहे. ड्रीपचा बी रिझल्ट चांगला वाटतो मला आणि सोड पाण्याचा बी वाटतो. तर कसं झालंय, जग बदलले. पारंपरिक पद्धतीनं शेती करायला माणसं कंटाळतात. आता नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून चांगले मार्गदर्शन देणारी माणसं आहेत, त्यांचं मार्गदर्शन घेणे. ऊस शेती असेल, कुठली शेती करायचं म्हटलं तर ती मार्गदर्शनानं त्याचा फायदा शेतकऱ्याला नक्कीच होतो ना. बरोबर, शेतकऱ्याला चांगलाच फायदा होतो त्याचा. आता एक महत्त्वपूर्ण मुद्दा येतो की संपूर्ण व्यवस्थापन तुम्ही करता, पण जे खत व्यवस्थापन असतं, जे आळवणीचं शेड्यूल असतं, जे फवारणीचं शेड्यूल असतं, ते काही जणांना शंका असते ती कशा प्रकारे आपण केलं पाहिजे, त्याबद्दल तुमचं मत काय असेल आणि तुमचं शेड्यूल कशा प्रकारे असतं? आता तसं सांगायचं म्हटलं नाही, बरं काय ऐकून घ्या. आम्ही मेहग्रेडच्या माध्यमातून संपूर्ण शेड्यूल वापरतो. सुरुवातीला प्रथम त्याने 8 दिवसानंतर आळवणी देते. ती पहिलं आळवणी 8 दिवसानंतर, त्याच्यानंतर 10 दिवसानं दुसरं आळवणी असते. साधारणतः काय काय असतं त्याच्यात? सर्वसाधारणपणे कॅटकॅडिसारखं कीटकनाशक असतं किंवा लिसेंट असते. बरं, काय ते नसेल तर परत तुम्हाला सांगतो 05234 असते किंवा स्टार्टर म्हणून जी ग्रेड आहे ती ग्रेड असते. आणि ह्युमिक वगैरे असं आळवणीमध्ये असतं. आणि त्याच्यानंतर आपण खत वापरला जातो. खताचा एक छोटासा डोस सुरुवातीला केला जातो. त्यावेळेला USP म्हणून आत्ता एक नवीन प्रॉडक्ट चांगलं आले, ते आपण वापरतो. आमिनियमचे एरिया वापरतो किंवा आपण पिकाला चांगली शायनिंग येण्यासाठी, हे होण्यासाठी जे आपल्याला जी आयशेल कंपनीची जी खतं आहेत, बरं, लिक्विडमधली, ती वापरतो. असा वापर करून आपण ऊसाला आपण सुरुवात करतो.
खतं टाकायला, फवारणी घ्यायला. फवारणीमध्ये सुद्धा सर्वसाधारण कधी 1919 मधून करतो, जे 05234 अशी जी काही आहेत ती खतं ही तिथून जी दुकानावरून आम्हाला जी दिली जातात चांगल्या पद्धतीनं ज्याचा रिझल्ट येईल आणि नामांकित कंपनीची खतं देऊन आम्हाला विचार करून डोस देऊन विचार करून फवारणी आळवणी देऊन आमचा ऊस ह्या टेजला आणतात. इतरत्र जर बघत असाल तुम्ही वेगवेगळ्या प्लॉटवर फिरत असाल तर शेतकऱ्यांची त्यामध्ये कोणती चूक होताना दिसते? जे खत व्यवस्थापन, आळवणी, फवारणी, खत व्यवस्थापन चुकतात ते कसं आहे माहिती आहे का, शेवट दुकानदाराची चूक कुठल्या म्हणता येत नाही, शेतकऱ्याची चूक आहे. आपण कुठल्या दुकानात जावं, कुठं आपला फायदा होईल, कुठं आपल्याला चांगल्या प्रतीची खतं मिळतील ते पहिलं त्यांनी शोधलं पाहिजे. आम्ही पहिलं ते शोधलं. 2018ला आपल्याला जिल्ह्यात यशस्वी प्रयोग केला आणि तिथून आपली ती घडी बसली. एक आपल्याला 10 शेतकरी ओळखायला लागले. तेव्हा आपली तालुकाभर चर्चा झाली. अजिंक्यताऱ्यासारख्या कारखान्यावर आमचा सन्मान झाला, आमच्या पुतण्याचा ऋतुराज फडतरेचा सन्मान झाला तिथं. 1 नंबरचा ऊस काढला म्हणून तिथं सन्मान झाला महाराज साहेबांच्याकडनं. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहेत ना. बरोबर. आमचे मित्र आहेत सचिन अण्णा म्हणून शिरडोनचे, अतिशय चांगले प्रगतशील शेतकरी आहेत ते बी. परत तुम्हाला सांगतो आमचे एकामध्ये मित्र आहेत. एकामचे बी मित्र अतिशय चांगल्या पद्धतीने शेती करतात. मार्गदर्शक त्यांना म्हणा काही हरकत नाही, तसे तर ते मार्गदर्शकच आहेत आमचे एकामचे. पण ते मित्रत्व बी त्यांचं ना आमचं चांगलं. ते पहिले आपले जंडेश्वर साखर कारखान्याला शेती अधिकारी होते चव्हाण साहेब म्हणून. त्यांनी बी मला वेळोवेळी मार्गदर्शन चांगल्यापैकी केलं. या 2-3 माणसांचा मला चांगला सपोर्ट मिळाला आणि त्यातनं आमचा प्रगतीचा मार्ग झाला. शेतीपासून सर्व काय जी प्रगती होती आहे, ह्या ऊसाच्या शिवाय आमचं दुसरं पीक नाही. ऊसाशिवाय आमची बाईट बी नाही कुठं. काय या प्रगतशील मार्गामध्ये तुम्हाला योग्य मार्गदर्शक भेटलं आणि आता त्या मार्गदर्शनामुळेच तुम्हाला आता पूर्ण अनुभव आला. सर्वसाधारण पूर्वी आमचं ॲव्हरेज 40-50 टन एकरी ॲव्हरेज आमचं होतं. त्यावेळेस सांगा की तुम्ही शेती कशी करत होता त्यावेळेला कसं झालं बरं का, त्यावेळेला जरा टंगळमंगळ करत शेती करत होतो. सगळ्यात महत्वाचं शेती प्रोफेशनल करत नव्हतो. किंवा त्यावेळच्या असणाऱ्या दुकानदारांना कुठल्याही असतील तर त्यांना नावं अजिबात ठेवायचे. त्यावेळेला आपलं वयच अल्लड होतं, करायचे म्हणून शेती करायची, जेवढं पिकल तेवढं पिकल. पण एकदा आपण ऊस काढून ऊस लावला आणि मला वाटलं की आता आपण बाकीच्यांचं ऊस गावातल्या बरेच जणांचं बघितलेलं आपण लई माग आहे असं वाटलं. ते सहजमध्ये आमची साहेबांची भेट झाल्यानंतर आम्ही तिथनं मार्गच बदलला, ट्रॅकच आमचा बदलला आणि एक चांगल्या साथीदारांच्या संगतीत गेलो आम्ही. त्याच्यामुळं ह्या दुकानच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीची आमच्या प्रगतीला सुरुवात झाली. आणि आज आम्ही आहे ह्याच्यात सुखे. या शेतीमध्ये ऊस शेतीमध्ये हुकमी पैसे मिळणारे ठिकाण म्हणजे ऊस शेती. बरोबर. आधी कुठले तुम्ही दुसरं पीक घेत होता? नाही, आधी आपली ऊस शेती होती किंवा आलं होते, सोयाबीन, हे अशी घेवडा वगैरे अशी किरकोळ पिकं करायचो ना. त्याच्यावरच आपला उदरनिर्वाह. पहिला गायांचा गोठा होता आपला, ते सगळं आता बंद केलं. आपलं प्लेन शेती ऊसाची करतो आता आपलं. तर रोप लागण तुम्ही म्हटलं की करतात, पण रोप लागणी करण्याच्या वेळेस तुम्ही कोणती काळजी घेता, कशा प्रकारे? रोप लागण ज्यावेळेला आपण 4.5 फुटी 4.5 बाय 2 वर आपण रोप लागण करतो, त्यावेळेला आपण सर्वसाधारण 2 फुटाच्या बांबूच्या काट्याच काढून त्या महिलांना देतो. आणि बरोबर तंतोतंत 2 फूट अंतर आहे का. आणि ऊस लागण करताना आम्ही कुठेही जात नाही. लागण होत तोपर्यंत आम्ही त्या शेतात बसूनच असतो. ॲक्युरेटशीच लागण असते. 2 फूट अंतर बरोबर लावले नंतर आपल्याला रोपाचं प्रमाण बी 4300 रोपं लागते एकरी. आणि अशी कशी बी लावली की 100-200 रोपं ज्या जाते आपलं वेस्टेज पैसे जातात, त्याच्यापेक्षा आपलं पैसे वाचते ती. आणि आपल्याला एक मानसिक समाधान वाटतं की बाबा आपण रोपाची लागण आज बाबा पूर्ण झाली. दुसऱ्या दिवशीपासून रानात गेले की त्यात पीक दिसतं. तुम्ही जी मगाशी प्रश्न विचारला की कांडी लागण चांगली काही, कांडी लागण ज्याचं बियाणं स्वतःचं घरचं आहे त्याने 1 डोळ्या पद्धतीनं जर कांडी लागण केली त्याचं बियाण्याचे पैसे वाचतात.
त्याला त्याची अडचण दूर होती, पैशाची चणचण नाही. पण आता आमच्याकडे बियाणं तयार असते, ते आम्ही ते ऊस आता सर्वसाधारण एप्रिल मे मध्ये आमची ऊसाची पाचट काढणी होती. त्यामुळं आमचा ऊस बियाण्याच्या उपयोगाला येत नाही. ते पाचट काढल्यामुळं त्याला टेम्परेचर भेटतं, हे भेटतं, ते डोळा उगवल न उगवल त्या भीतीनं आम्ही सगळं आपलं रोपाची लागण करतो. तर मला सांगा की रोप लागणीचे फायदे काय काय असतात आणि रोप निवडताना कशा प्रकारे निवडावं? रोप लागण्याचे फायदे म्हणजे रोप लागण एकदा तुम्ही धरली, रोप लागण एका ठोंबामध्ये एकदा 4.5 बाय 2 वर लावली की त्या ठोंबामध्ये 7-8 फुटवे येतात. फुटव्याची निगा सुरुवातीला ज्याचे फुटवे व्यवस्थित ऊसाचे, आणि त्या फुटवे कशी आणायची, किती जाडीने आणायची, त्याच्यासाठी योग्य दुकान लागतं. त्यासाठी आम्ही मेॲग्रोटेकचा वापर करतो. मेॲग्रोटेकच्या माध्यमातून आम्ही आळवणी फवारणीला जी सुरुवात करतो तिथून ती तेवढ्यासाठी. त्या फुटव्यांचा वापर बरोबर पुढं 7-8 फुटवे असले की सर्वसाधारण एक ऊस बाबा कशा ग्लेजिंगनं आला पाहिजे, काय झालं पाहिजे, ह्याची चाचपणी होती. आणि त्याची चाचपणी वारंवार मध्ये आधी विजिटला साहेब येऊन त्याची विजिट देऊन थोडं बाबा आपल्याला काय केलं पाहिजे, काय टाकलं पाहिजे, बाबा ह्याला सिलिकॉनची कमतरता आहे का, जाडीसाठी अजून काय वेगळं टाकता येईल, 14-35-14 टाकता येते का, किंवा तुम्हाला सांगतो कॅमॅक वापरता येते का. कॅमॅक एक असं प्रॉडक्ट आहे की मॅग्नेशियम फॉस्फरस ही सगळे एकत्र घटक बनवलेलं ते प्रॉडक्ट आहे, आणि त्याचा चांगला फायदा होतो. सुपर सिलिकॉन म्हणून बी आता अतिशय चांगल्या कंपनीचं, त्यांच्याकडे ब्रँडेड कंपनीचं ते आहे, त्याचा वापर करता येतो. पॉलिसल्फेट म्हणून जी नैसर्गिक खत आहे बनवलेलं, ते सुद्धा अतिशय ह्या गोष्टीला फुटवे जाडीला ह्याला अतिशय चांगल्या पद्धतीचा त्याचा वापर केला वेळोवेळी. ते वापर फक्त काय होते की चर्चा करून ह्या डोसमध्ये काय घेतलं पाहिजे, पुढच्या डोसमध्ये काय घ्यायचं, बरोबर, हे त्यांच्या संगणमतानं ती केलं तर ती व्यवस्थित होऊन जातं. आणि ते तुम्हाला आता दिसतेच पाठीमागं काय त्याचं काय अवस्था आहे ते ऊसाची. ती 3.5 महिन्याचा सर्वसाधारण ऊस झालाय आपला. अतिशय काळोखी पासून आणि काळोखी आहे, पानाला ग्लेजिंग आहे. ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असल्या ना तर चांगल्या मार्गदर्शकाची गरज आहे. बरोबर, एक आणि मार्गदर्शक चांगला मार्गदर्शक जर असेल तर आपलं भवितव्य बदलतं, मार्गदर्शकाचं बी भवितव्य बदलतं. त्यावेळी मार्गदर्शक आपल्याला मार्गदर्शक देतो, त्यांना सुद्धा असा चांगला होतकरू शेतकरी, त्याच्यापासून जोडलेले 4-2 शेतकरी, ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा दुकानदाराला होतो आणि त्याच्याबरोबर शेतकऱ्याला बी होतो. अशा प्रकारे. तर मला आता हे सांगा की तुम्ही संपूर्ण शेड्यूल सांगताय, संपूर्ण माहिती सांगताय, पण सगळ्यात महत्वाचं काय आहे ऊस शेतीमध्ये? सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असते, कशावर लक्ष दिलं पाहिजे? महत्वाचे ऊस शेतीमध्ये जे सुरुवातीचा कालखंड आहे, जी आपण रोप लावल्यानंतर जी टंगळमंगळ करतो, इकडं तिकडं फिरतो, तर ही न फिरता त्या ऊस शेतीला एक 4-5 फुटवे तोपर्यंत महिन्यात 2 महिन्याचा कालावधी जातो. जी तुम्ही टॅमॅटोची पिकं करता, आलं करता, तरकारी कुठलीही कोण शेवंती करतं, झेंडू लावतं, काय करतं, त्या पटीत तुम्ही तेवढ्या पटीनं जर तुम्ही हे केलं, ऊस शेतीकडे बघितलं, तर ऊस शेती 150 टन क्रॉस करेल. ते प्रयोग करणार आहे थोड्या दिवसातच. म्हणजे 1 वर्षात 2 वर्षात माझ्या डोक्यात आहे एक 3 एकराचा प्लॉट आपला, म्हणजे 3 एकराचा प्लॉट आहे. ती एक 3 एकराचा प्लॉट सर्वसाधारण 150 टनाच्या पद्धतीनं आम्ही, माझी एक मानसिकता आहे की आता एक 150 टन आपण टप्पा गाठायला काही हरकत नाही. 120, 125, 30, 35, 40 झाले आता. 150 टन काय आपण ऊस काढलेला बघितला नाही. ते एक स्वप्न माझं आहे की त्या मेॲग्रोटेकच्या माध्यमातून एकदा आपण 150 टनचा टप्पा पार करायचा, एक माझी एक खंत आहे. आणि मी ती साहेबांनाही बोलून दाखवली की मला एकदा 150 टनाच्या पायरीवर जायचे. त्यांनी मला ते आश्वासन दिले की आपण दादा एका विचारानं बसून ते 150 टन कसा ऊस काढता येईल ह्याचं नियोजन आम्ही लवकरच करणार आहे. आत्तापर्यंत मला सांगा, गेल्या वर्षी आपलं ऊस किती गेलेला आणि त्याच्या आधी काय रेकॉर्ड आहे? नाही, आत्तापर्यंत सर्व मॅक्झिमम कसं असतं, ऊसाचा चढ उतार होत असतो, खोडवा लागन, पण सरासरी आपला 500 टनाच्या पुढं ऊस दरवर्षी असतो. कधी 600 टन असतो. आता गेल्या वर्षी 663 टन ऊस निघाला. ह्या वर्षी कमी निघेल, जरा खोडव्याचं प्रमाण आहे, अडचणीला जरा राहणं जास्त आहे ती. आणि आपण काय फार मोठा बागायतदार असं नाही, सर्वसामान्य पण
चांगल्या शेतकऱ्यानं आपल्याबरोबर नाद करून टिकत नाही. हं. फार मोठा शेतकरी आपण नाही, पण ती माझ्या पद्धतीनं मी चांगला आहे. बरोबर. मला जेवढ्या अपेक्षा गरजा आहेत माझ्या हं. तेवढं भागणे एक तर माझ्याकडे आहे हं. आणि मी त्या शेतीच्या माध्यमातून भागावतो. एकरी साधारण किती उत्पन्न मिळालं? सर्वसाधारण आता एकरी आता 100 टन प्लसच आहे आपण. हं. आणि खोडव्याला अगदी जास्त नाही, 60-65 टनाच्या पुढं काय आपण अजून म्हणजे काय एवढा गेला नाही. तर नैसर्गिक आता 15 मे पासून पाऊस साहेब चालू आहे, लक्षात आलं का? हं. 15 मे पासून तुम्हाला नीट जगता येईना. म्हणजे ह्या वर्षीच्या जूनच्या पावसानं तसं संकटाला शेतकऱ्याला तर पूर्ण तोंड द्यायला लावलं. हं. हं. आता कारखाने सुरू झाले तर कारखाने सुरू झाल्यापासून रोज पाऊस आहे. हं. म्हणजे ते तोडणाऱ्या लोकांना आणि ट्रॅक्टर नेणाऱ्यांना सुद्धा फार मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. त्या शेतकऱ्याला बी अडचणी निर्माण झाल्या. हं. तुम्ही आता बघताय जाताना काय अवस्था आहे. बरोबर. ती सगळा विषय जरा तसा शेतीला नैसर्गिक साथ पाहिजे. हं. ज्या वेळेला मी मस्त म्हणजे 200 टन ऊस काढायचे मला, पण त्याला निसर्गाची साथ पाहिजे. हां. निसर्गाची साथ असेल तर काही शक्य होतं. हं. आणि चांगला मार्गदर्शक जर असेल हं. तरी चांगलं होतं. हं. तर आपण शेती करत असताना कोणाचं वाईट करायचं नाही. कुठल्या शेजाऱ्याचं आम्ही कधी वाईट केलं नाही. हं. सगळ्यात महत्त्वाचं हं. की आम्ही त्याच्या मोडावून बी पाय देऊन चालत नाही आणि आमच्या बी मोडाव पाय दिला आम्हाला खपत नाही. हां. अशी आमची शेतीची पद्धत आहे. अतिशय सुंदर पद्धत आहे. मला सांग की मी तुम्हाला आता प्रश्न विचारला की किती तुमचं उत्पादन निघालं, हायेस्ट किती उत्पादन निघालेलं आतापर्यंतचं, आणि ते कोणत्या वर्षी निघालेलं? आता कसं येतं माहिती आहे का, मग तुम्हाला सांगितलं ना की सर्वसाधारण आता तसं गेल्या वर्षीच निघालं. 663 टन गेल्या वर्षीच हायेस्ट उत्पन्न झालं म्हणायचं. मग 550, 400, 350 होत नाही, त्याच्यापेक्षा वाढच होती. ॲव्हरेज किती बसलं असेल साधारण? सर्वसाधारण आता लागणीचं जे ऊस होते त्याला 110-115 टनाचा अवरेज बसला आपल्याला. आणि सोड पाण्याला अवरेज बसलं 100 प्लस आहे आपण. आणि ह्या वर्षी चांगला अवरेज निघालं बघा. तुम्हाला बाईट द्यायला मी बोलावतो ह्या वर्षी. आता आपला 3 एकर आडसाली ऊस तुटणार आहे, त्यावेळेला तुम्हाला आवर्जून फोन करतो. मोळ्या बेळ्या सगळी बांधणी झाली का नाही. निसर्गामुळं तिथं आपल्याला जाता येईना. तिथं बी आपलं क्षेत्र आहे 2 एकर लागण, तिथं बी आपल्याला बाईट द्यायची, पण आपल्याला चालत जायचं म्हटलं तर अडचण झाली. आता तिथं 3 एकर ऊस तोडायची. सर्वसाधारण माझ्या अंदाजानं 350 टन 3 एकरात ऊस निघेल. 350 टन. त्या 350 टन ऊस नुसतं आपण लांबनं ऊस आपल्याकडे बघतोय ना आपण ऊसाकडे बघतोय अशी वेळ झाली. मस्त आम्हाला वाटते बाबा ऊस जावा. 1 जूनची लागण आहे आपली, रोपाची लागण 1 जूनची आहे ती. ही जुलैची 2 महिने ह्या लेट लागणे त्या. पण 1 जूनचा ऊस आज आमचा उभा आहे. दुःख वाटत नाही, पण निसर्ग थांबला पाहिजे. निसर्ग थांबल्याशिवाय काय करू शकत नाही. ज्यावेळेस एखादा शेतकरी तुमच्यापाशी येतो त्यावेळेस तुम्ही कशा प्रकारे त्याला सल्ला देता? आम्ही शेतकरी जर आला ना, आम्ही जे प्रॉडक्ट वापरतोय, ज्या दुकानापर्यंत जातोय, त्यांचं जे चांगला गुण आहे तोच आम्ही ह्यांना बी सांगतो. किंवा आमच्याबरोबर त्यांना त्या दुकानापर्यंत नेतो. त्यांना जी खतं आळवणी फवारणी जी काय लागती, जी काकासाहेब सांगतील त्या पद्धतीनं आम्ही ती घेऊन त्यांना देतो. आणि त्यांचे ऊस आमच्याबरोबर आमचं बरोबरीनं त्यांनाही आम्ही घेऊन जातो. की आम्हीच पुढं जावं आणि बाकी शेतकरी मागं राहावं अशी आमची अजिबात भावना नाही. त्या पद्धतीनं त्यांना ट्रीटमेंट आहे. त्या पद्धतीत त्यांची आता जी चालूची ऊस आहेत ती त्यांची त्या पद्धतीची ऊस आहेत. फक्त कोणाच्या शेतीत बाबा ओरिजिनल ताकद असते जास्त. शेणखत टाकलेलं रान असलं तर ती शेती ऐकत नाही. बरोबर. आणि आम्हाला त्या साहेबांच्या माध्यमातून सवय लागली. शेणखत टाका, मेंढर बसवा, मळी टाका शेताला. ही सगळ्या गोष्टी लक्षात आल्यात आमच्या. त्या आम्ही उन्हाळ्यात करून घेतो. तरी सुद्धा ते शेतकरी आनंदी आहेत. त्यांना जी पहिले 40-50 टन ते 80 टन 80-90 टनापर्यंत ते बी बरोबरीनं आमच्या आलेत आता चांगल्यापैकी. तर जी जमीन असते ती कशा प्रकारची आपल्याला असावी जर ऊस शेती करायची असल्यास? ऊस शेती करायची असतं जमीन काय नाही. जमीन काळवट असली तांबट असली जमिनीची प्रतवार आपण ठरवायची. त्यात बाबा काय कमी आहे, माती परीक्षण करायचं जमिनीचं. बाबा काय त्यात कमी आहे, खत टाकलं पाहिजे का त्याला, मेंढर बसवले पाहिजेत का, मळी टाकली पाहिजे का, हे आपण आपलं काम आहे ते. आणि त्याला सुद्धा दुकानदार लोक मदत करते की बाबा तुम्ही हे वापरा ते वापरा. हे सगळा साच्या साहेब बनलेला आहे. शेती अशी येड्या काबड्याचं काम नाही आता शेती करायचं. ऊस उठेल कोण बी आणि विदाउट मार्गदर्शनाचं मी लावतो 10 एकर ऊस, तर त्याला 100 टन ऊस गावता गावता झेंडू फुटेल. त्यासाठी चांगला मार्गदर्शक पाहिजे. जनरलमध्ये म्हटलं तर काय अडचण येत नाही. बरोबर. त्याला ते खर्च करायला काहीच अडचण येत नाही.
आता आमचे मित्र फुलशेती करतात बघा, एक आमचे सरपंच हां ते अनिल ढोळे साहेबांच्या माध्यमातून यंदा 16 एकराची फुलाची शेती केली. बघण्यासारखं त्यांची फुलाची शेती होती. शेवंतीचे प्लॉट आमचे अजित भोसले येसकळचे आहेत बघा मित्र, त्यांची सुद्धा शेती फार बघण्यासारखी असते, अतिशय बघण्यासारखी. आणि एक आमचे जे चव्हाण साहेब आहेत शेती अधिकारी होते, तर ते काय मुळच बेस ॲग्री माणूस आणि फार हुशार माणूस, त्यांची सुद्धा शेती फार बघण्यासारखी असते. म्हणजे जिथं आपल्याला रिझल्ट मिळायला सुरुवात होते, जिथून चांगला रिझल्ट मिळतो तिथं आपण टिकून राहिलं पाहिजे आणि त्या मार्गदर्शनाखालीच आपण पुढे गेलं पाहिजे. असं नाही की बाबा आता आपल्याला जास्त काय कळतंय आणि आता आपण नको मॅग्रेटरला जायला, आपण दुसरं दुकान बघू किंवा आपण स्वतःच करू, स्वतःच काय उपलब्धता करू. तर तसं न करता जिथं आहे आपण त्यांच्याशी एकनिष्ठ राहणे, त्यांच्याशी आपण आहे तोपर्यंत कधी गद्दारी करायची नाही. आणि शेतकरी कधी गद्दारी 99% करत नाही. आणि दुकानदार सुद्धा चांगले, सगळे जे दुकानदार आहेत ते सगळे चांगले असतात. कुठल्या शेतकऱ्याला ते कधी हे, पण त्यांची ती कुवत लागते शेतकऱ्याची ऐकून घ्यायची. बरोबर, ऐकून घ्यायची बी त्यांची कुवत लागते की काय नाही बाबा आता आपल्याला दुकानदार सांगतात ही टाका ती टाका, आपण टाकायचं का नाही टाकायचं. ती शेतकऱ्यांना बी ठरवायचं नाही, त्यांच्या म्हणण्यानं शेती करायची. बरोबर, त्यातनं सगळा प्रगती होऊ शकते, तशी प्रगती होत नाही. प्रत्येक वर्षी टार्गेट वाढवण्यासाठी तुम्ही वेगवेगळं काय काय करता त्यामध्ये? आता काय माहिती का, वेगवेगळं आपण काहीच करत नाही. तसं म्हणजे आपण बी जरा आळशी शेती करतोय असं मला वाटतंय की आपण नवीन नवीन पद्धतीनं आपण कसं होतं माहिती का, नैसर्गिक ही सगळं करत असताना त्याला निसर्गाची बी साथ लागते. बरोबर, ही जर कमी जास्त पाऊस असता तर आता जे तुम्हाला जे 3-4 कांड्यावर 4-5 कांड्यावर आत्ताच ऊस दिसतोय, ह्योच ऊस अजून 7-8 कांड्यावर दिसला असता. त्याला नैसर्गिक बी तेवढंच महत्वाचं आहे. निसर्गाची साथ पाहिजे. लोकांना काहीतरी मध्ये मध्ये अडचणी येत राहतात. आता आल्याचे अतिशय चालू वर्षी आमचे मित्र शिरडोनचे जे घोरपडे साहेब आहेत, सचिन अण्णा, त्यांची सुद्धा आल्याची शेती एक नंबर. मला सारखं म्हणतात तुम्ही आलं लावायला, पण मला जरा ते कसं आहे मानसिकता माझ्या अजून ह्या वळणाकडे होईना. एक आमचे सरपंच मित्र आहेत ते म्हणतात त्यांनी एकदा फुलं लावली आमच्याकडे, चांगलं पैसे आम्हाला त्यांनी करून दिले, त्यांनी स्वतः लावली होती. पण ऊस शेतीची अशी खासियत आहे, ऊस शेतीची अशी खासियत आहे की बाबा आपलं डोळं झाकून तुम्हाला सांगितलं ना की आपला आराम करत शेती जर करायची असली एखाद्याला, बरोबर, तर ती ऊस शेती करावी असं आहे. पूर्ण अनुभव तुम्ही सुंदररित्या सांगितला, तुमचा पूर्ण अनुभव. तर मला आता सांगा की जे नवीन तरुण आता जर ऊस शेतीमध्ये आले तर त्यांनी सुरुवात कशा प्रकारे करावी आणि त्यांना सुरुवातीलाच अशा 100 टन प्लस ॲव्हरेजचा व्हिडिओ बघून किंवा अनुभव ऐकून डायरेक्ट त्यांनी उतरावं का शेती करावी का, आणि जो खर्च भयानक होतो, भयानक खर्च ते सुरुवातीलाच करतात, त्याबद्दल तुमचं मत काय असेल, त्यांना कशा प्रकारे तुम्ही सल्ला द्याल? नाही, आता जे नवीन तरुण आहेत ना त्यांनी शेती करताना सगळ्यात पहिलं आपल्या जमिनीची सुपीकता करून घ्यावी. मूळ आपली जमीन व्यवस्थित आहे का, त्याला पाणी व्यवस्थित आहे का, आणि हे सगळं चांगलं असल्यानंतर ग्राउंड चांगलं असलं ना की मॅच खेळायला आनंद वाटतो, सगळ्यात महत्त्वाचं. आणि मॅच खेळायला त्यासाठी कॅप्टन चांगला लागतो. कॅप्टन निवडताना बाबा चांगला कोण कॅप्टन आहे ते अनुभवी माणसाकडनं निवडावा ना. आणि ज्यावेळेला आमच्याकडे ज्यावेळेला असंच तरुण मुलं माझ्याकडे येतात जरा विचारायला का, तेव्हा आम्ही चांगला कॅप्टन निवड त्यांना सांगतो. मग म्हणणार कोण आहे बाबा, तर मी सांगतो बा कोरेगावला जा, आणि ढोले साहेबांचं चांगलं मार्गदर्शन आहे आणि त्यात तुम्हाला तिथं तुम्हाला त्याचा फायदा होणार. त्या गोष्टीचा गेल्यानंतर त्या दुकानात तुम्हाला फायदा होणार. त्याचा फायदा असा होणार की तुम्हाला वेळोवेळी त्यांच्याकडे ते शेड्यूल असते, त्या शेड्यूल सोडून ती ऊस शेती असू द्या कुठलीही जनरल, त्यांच्याकडे तरकारीवाले हे भरपूर आहेत, त्यांचं मार्गदर्शन अतिशय चांगलं. जर तरुणांनी ते मार्गदर्शन घेतलं तर त्यांना वायपट बी पैसे जाणार नाहीत. तुम्ही जे म्हणताय की पैसे खर्च इकडं तिकडं जाणार नाहीत, त्यांचे पैशाची बचत होणार, त्यांना वळण शिस्त चांगलं लागणार. अशी तरुण मंडळी जर तिथं गेली, त्यांच्या माध्यमातून शेतीला सुरुवात केली, चांगलं गट शेती न करता, मी तर म्हणतो गट शेती करूच नाही माणसानं, स्वतःचं पहिलं आपलं बघावं. स्वतःचं घर स्वच्छ असलं ना आणि अंगण की दुसरा बरोबर ऑटोमॅटिक ती स्वतः शेजारचं तयार करतो ते साठं. तसं आपलं माझं म्हणणं आहे की तरुण मुलांनी चांगल्या कॅप्टनचीच गरज आहे. तुम्ही जसं की म्हटलं असं शेड्यूल वगैरे देतात, पण वेळेवर जे आपल्याला संपूर्ण करावं लागतं नियोजन ऊस शेतीमध्ये, ते किती महत्त्वाचं आहे?
नाही ते तर अतिशय महत्त्वाचं आहे. ते तुम्हाला जर ऊसाला किंवा तरकारीला कुठल्या ह्याला जर दिलं ते सांगते त्या पद्धतीनंच करायचं. किंवा आपल्याला काय वाटते त्यांनी सांगितलं बाबा आपण आपल्या शेतीत जायचं, ह्याची बाबा आता गरज आहे का, कारण की गरज आहे तर ते बी काय प्रत्येक वेळी येऊ शकत नाही. ती त्यांचा बी हा 8-9 शाखेचा विस्तार मोठा आहे. प्रत्येक शाखेतल्या लोकांशी जाणं येणं त्यांना संपर्क ठेवायला लागतो. त्यामुळं आपण बी थोडंसं हुशार व्हायला लागतं. त्यासाठी आम्ही घासलंय पहिलं, त्यांच्याबरोबर जाऊन फिरून सगळीकडे बघून सगळ्या शेती आम्ही सुद्धा फिरून बघून मग आम्ही शिकलो. आता आम्ही वेळेत करून घेतो सगळं. आम्हाला जेव्हा वाटतं बाबा ह्या उसाला जरा नरमाई आहे, आपण आज दुकानावर गेलं पाहिजे, खतं बाबा काहीतरी आणली पाहिजे, त्याला सोडलं पाहिजे, खत टाकलं पाहिजे, त्याला फवारणी केली पाहिजे. सगळ्या गोष्टी फक्त सल्ला त्यांचा, आपलं डोकं लावायचंच पण सल्ल्यानंच काम करायचं, असं बिन सल्ल्याचं करायचं नाही. तर सल्ल्यानं जर केलं तर तरुण पिढी अशी वायपट जाणार नाही. त्यांचे एक्स्ट्राचे तुम्ही म्हणताय पैसे जातील त्यांचे इकडं तिकडं, ते पैसे बिशे जाणं बंद होतील त्यांचं. आणि चांगल्या मार्गदर्शनाच्या खाली वाढलेलं रोप कधी चांगलंच उत्पन्न देतं. तर या वर्षीचं तुमच्या ऊसाचं कसं नियोजन आहे आणि आत्तापर्यंतचा ऊस कसा आहे? आत्तापर्यंतचा ऊस तुम्ही बघतायच, ऊसाला काय ऊस एक नंबरच आहे. इथून पुढं अजून ह्या ऊसाला अडचणीला तुटायला 12-14 महिने अजून टाईम, म्हणजे 17-18 महिने झाले. 17-18 महिन्यात नैसर्गिक आपत्ती काय होती सांगू शकत नाही. आपण चांगल्या पद्धतीचं टार्गेट धरूनच 6 एकर ऊस सांभाळाय. पुढची नैसर्गिक आपत्तीला काय सांगू शकत नाही. वेळोवेळी मार्गदर्शन होणे, विजिट देणे, आपण स्वतः शारीरिक कष्ट करणे हे आपलं चालूच राहणार आहे. यात काय आपल्याकडनं कालखंड बंद होणार नाही. हे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता. ऊस कसा आहे, ही जाडी कशी आहे, लेंथ कशी आहे, कांड्याचं अंतर कसं आहे. आता हे तुम्ही स्वतः तिथं आहे, स्वतः तुम्ही बघून घ्या. तर शेवटला मला तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि पत्ता सांगा. कोणाला काही शंका असेल तर ते तुम्हाला डायरेक्ट संपर्क करू शकतील. माझे नाव नितीन अशोक फडतरे, मुक्काम पोस्ट जिहे, तालुका जिल्हा सातारा. माझा मोबाईल नंबर आहे 9881 01 8881. तर मोलाचा वेळ काढून तुम्ही आम्हाला एवढी संपूर्ण माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर त्याला लाईक आणि शेअर करायला पण अजिबात विसरू नका. दादा खूप खूप धन्यवाद. नमस्कार.